नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाडे. माझ्या बातमीबागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहोत. की तुम्ही जर पाहिलं असेल की आता एक 28 जानेवारीला माननीय अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. आता 2 महिने पूर्ण झाल्यात. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा देवी, मुलं जयकुमार, पार्थ किंवा त्यांच्या पक्षाचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे कोणतेही घोषणा करताना, बडबड करताना दिसत नाही. ज्यांनी जन्मभर अजितदादांना विरोध केला, अजितदादांच्या खोड्या काढल्या, त्यांचे पुतणे माननीय रोहितजी पवार यांना मात्र प्रेमाचं भयंकर भरतं आलेलं आहे. आणि ते गेले 2 महिने आकांड तांडव करून प्रयत्न करतात की अजितदादांच्या या अपघातामध्ये राजकारण करून आपलं स्वतःचं मोठेपण सिद्ध करावं. त्याच्यासाठी ते निरनिराळ्या पत्रकार परिषदा घेत आहेत, मुंबईत घेत आहेत, दिल्लीत घेत आहेत, विरोधी पक्ष नेत्यांना भेटले. आता राहुल गांधींना भेटले. काय करणार आहेत राहुल गांधी? खरगेंना भेटले, अरविंद केजरीवालला भेटले. काय करणार आहेत नाही का? इकडं महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना भेटलेत. चौकशी कोण करणार आहे? सरकार करणार आहे ना. मग सरकार सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्यांच्याकडे जाता ते याचा अर्थ काय? तुम्ही स्वतःची इमेज वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक मोठा शहाणपणा असा केला की महाराष्ट्रामध्ये FIR नोंदवला जात नाही. आता सरकारचं म्हणणं काय आहे की सरकार चौकशी करत आहे. तुम्ही जे राजकारण खेळताय की त्या विमान कंपनीवर खटला भरा, त्याच्या विमान कंपनी मालकालाच अटक करा. चौकशी चालू आहे ना. नक्की कोण काड्या केलेल्या आहेत किंवा कोणी घातपाताचा प्रयत्न केला आहे ही चौकशी झाल्याशिवाय कोणावर ॲक्शन घेणं संशयावरून हे चुकीचं आहे. माणसाच्या धंद्याच्या इमेजचा पत असतो, त्याची पत खालावून जातं. त्यांनी महाराष्ट्रात नोंदवलं जात नाही म्हणून त्यांनी काय केलं, राहुल गांधींच्या मदतीने त्यांनी बंगलोर कर्नाटकामध्ये जाऊन 0 FIR नोंदवला. आता नवीन कायद्यानुसार काय आहे की भारतामध्ये कुठेही गुन्हा घडला, तुम्ही कुठेही गुन्हा नोंदवू शकता. त्याला 0 FIR असं म्हणतं. म्हणजे 0 नंबर टाकून तो ज्या संबंधित पोलीस स्टेशन असेल तिथं पाठवलं जातं. मग कर्नाटक पोलिसांनी काय केलं की महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला तो गुन्हा वर्ग केला आणि त्यांनी तो नंतर बारामती पोलीस स्टेशनला पाठवावा आणि तपास चालू व्हावा, असं त्याचा एक साधारणतः अर्थ असतो. आता काय झालं की रोहित पवार हे कच्चे राजकारण आहेत. म्हणजे आजोबांच्या जीवावर 2दा निवडून आले. त्यांचं स्वतःचं क्रेडिट असं काहीही नाही की जर एकटे निवडणूक राहिले म्हणून रोहित पवार स्वतःच्या काही कामगिरीवर निवडून येतील असं अजिबात नाही. आजोबांच्या जीवावर निवडून आले, पण त्यांना काय झालेलं आहे की 1-2-3 गोष्टी साध्य करायच्या आहे. या प्रकरणामध्ये स्वतःचं महत्त्व वाढवायचं. कारण अजितदादा पवार गेल्यानंतर त्यांचा अग्निविधी होण्यापूर्वीच यांची बडबड चालू झाली होती. ते अजितदादांना विलिनीकरण हवं होतं, दोन्ही पक्ष एकच येणार होते आणि असं ठरलं होतं. जयंत पाटील अर्थमंत्री होतील, रोहित पवार राज्यमंत्री होतील नाही का. आणि म्हणजे सगळा पक्ष आता आपल्या ताब्यात आला अशाच वागणूक त्यांचे तुम्ही जर पाहिलं, शरद पवार गटाचे जे अनेक नेते होते मोठे, त्यांची बॉडी लँग्वेज हे आता सगळा पक्ष आपल्याच ताब्यात आले. कुठे जाणार आमदार लोक? आपल्याला शरण आल्याशिवाय आता यांना पर्याय नाही. त्यांना असं वाटत होतं की सुनेत्राताई पवार व पार्थ पवार काही ओरिजिनल राजकारणी नाही आहेत, त्याच्यामुळे हे बिचारे आपल्याला शरण येतील आणि मग आपण सगळं आपल्या मनासारखं राजकारण खेळू. पण सुनेत्राताई जरी नवीन असल्या तर त्या तुम्हाला चांगलं ओळखतात ना. शरद पवारांना, सुप्रियाताई सुळेंना आणि रोहित पवारांना त्या चांगलं ओळखतात कुटुंब म्हणून. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे त्यांचे विश्वासू नेते आहेत.
त्यांनी बरोबर सल्ला दिला की यांचं वागणूक अशी अशी आहे, एकदा पक्ष ताब्यात घेतला की तुमची व्हॅल्यू झिरो करून टाकतील, पार्थ पवारवर व्हॅल्यू झिरो करतील आणि जे विश्वासावर अजितदादांच्या विश्वासावर जे आमदार आलेले आहेत आपल्या बाजूला त्यांचे हाल सुरू होते. त्यामुळे त्यांनी तातडीने सुनेत्राताईंचा शपथविधी करून घेतला, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित. त्याच्यामुळे काय झालं की रोहित पवार, शरद पवार गटाच्या लोकांचं म्हणजे स्वप्नभंग झाला की पक्ष ताब्यात येईल. आणि मग म्हणतात, मला एक सांगा, जयंत पाटलांना अर्थमंत्रीपद द्यायचं की नाही हे कोण ठरवणार? मुख्यमंत्री ठरवतील ना. रोहित पवारांना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही हे कोण ठरवणार? पण यांनी ठरवून टाकलं, असं ठरलं होतं आमचं. म्हणजे अजित पवार जिवंत असताना ते आपलं अर्थ खातं जयंत पाटलांना देतील असं ठरलं होतं. ही जी त्यांची भाषा आहे ही आपोआप एक्सपोज झालेली आहे, जनतेच्या सगळ्या लक्षात आलेलं आहे की हा रोहित पवार हा माणूस जो आहे हा राजकारण करतो आहे. आणि त्याच्यामुळे आता काय झालेलं, महत्त्वाचा विषय तुम्हाला समजा की कर्नाटकामध्ये त्यांनी झिरो FIR दाखल केल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय नाराज झालेले आहेत. त्यांना विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी राग व्यक्त केला की हा आमचा अपमान आहे. तो राग रोहित पवारांना भावणार आहे, त्यांना त्याचे फळ मिळणारच आहे. कारण रोहित पवार काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही आहे. त्यांच्या प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये काही ना काही छक्के 12 त्यांनी काहीतरी घोळ केलेलाच आहे. त्याच्यावर ईडीचे छापे पडलेले आहेत, त्यांच्यावर इकॉनॉमिक ऑफेन्सेस झाडे पडलेले आहेत, खोट्या दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचे बऱ्याच इस्टेटीसुद्धा सरकारने ताब्यात घेतलेल्या आहेत. जे स्वतःचं कोण खराब आहे, आपले हात बरबटलेले आणि हे दुसऱ्याला स्वतःला शिकवायला जातात की याचा अपघात झाला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. अरे सरकार पाहतंय ना. स्वतः शरद पवारांनी ऑडिओ टाकलेला आहे की हा अपघातच आहे, हा घातपात नाही, याचं राजकारण कोणी करू नये. मग रोहित पवार एवढं करतात, त्याला शरद पवार अडथळा का आणत नाहीत? तर याच्या मागे सुद्धा कारण असं आहे की त्याच्या तोंडचा घास हिसकावून घेतला गेला, सगळा पक्ष ताब्यात येतील ही जी त्यांची अपेक्षा होती ही सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यामुळं धुळीला मिळाले. या दोघांना बदनाम करायचं, या दोघांवर संशय व्यक्त करायचा, हळूहळू काय गोबेची देत पुन्हा पुन्हा ते सांगितलं की लोकांना खरं वाटायला लागतं. मग हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलने पक्ष ताब्यात घेण्यासाठीच हे कारस्थान रचलं. म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली अजित पवारांचा अपघात घडून आणला असं रोहित पवारांना सुचवायचं. पण जेव्हा एक बोट दुसरीकडे दाखवतो तेव्हा 4 बोट आपल्याकडं असतात, हे रोहित दादा विसरल्या. त्याच्यामुळे संशयाची सुईच आता त्यांच्याकडे वळायला लागली की अपघाताला तुम्ही तर कारणीभूत नाही, कारण पक्ष ताब्यात यावा म्हणून तुम्ही काही कारस्थाने केलेत का, याची सरकार आता चौकशी करणार. रोहित पवारांच्या मागं सरकार हात धुवून लागणार की त्यांनी महाराष्ट्राचा अपमान खरंच केलेला आहे. काय कारण आहे त्यांना स्वतःचं एवढं मोठेपणा दाखवायचं, कर्नाटकामध्ये जाऊन FIR नोंदवायचं? काय तुमचं काय? त्यांची बायको पाहिलं आहे ना अजून, त्या उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्या हातात सरकार आहे, त्यांचा मुलगा खासदार आहे, त्यांच्या पाठीमागं सरकारमध्ये त्या सहभागी आहेत. ते मुख्यमंत्र्यावर दबाव आणून सांगू शकतात बारकाईने चौकशी करा. तुम्ही पुढाकार घेऊन नाचायचं काय कारण आहे? तर त्याच्यामागं जे राजकारण आहे की या दोघांना, सुनील तटकरे आणि प्रफुल्लवर बदनाम करायचं, सुनेत्रा काकूंना घाबरून सोडायचं की त्या बाबी तरी काय करू, खरंच अपघात असेल, घातपात असेल तर काय करावं नाही का, आणि मी काहीच करत नाही असं दिसून आलं तर लोक म्हणतील बा यांचं नवरा गेला तर काही दुःखच नाही का, फक्त एकट्या रोहित पवाराला दुःख. म्हणून देवेंद्र फडणवीस वाक्य वापरलं की फक्त मलाच एकट्याला दुःख झालं, मला काळजी आहे असं दाखवायचा काही प्रयत्न करू नका. ते माझे मित्र होते, त्यांच्या अपघाताची चौकशी आम्ही करत आहोत. काही गोष्टी काय असतात की हळूवार उघडकीला येतात. लोक जागृत होण्यापूर्वी जे त्यांचे तिथं हात बांधलेले आहेत, त्यांचे हात गुंतलेले आहेत, त्याच्यावर बारीक नजर ठेवावी लागते आणि मग पुरावा गोळा करावा लागतो. अचानक जाऊन पकडलं म्हणून पुरावा हातचा निसटून जाऊ शकतो. त्याच्यामुळे सरकार धीम्या गतीने चाललं आहे. सुनेत्रा पवारांचं त्याच्यामध्ये समाधान आहे, पोरांचं समाधान आहे.
तपास व्यवस्थित चाललेला आहे. पण रोहित पवारांनं जे त्याचं राजकारण सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे ते जनतेच्या मनातूनही उतरलेले आहे, सरकारच्या मनातून उतरलेले आहे आणि त्यांना येत्या निवडणुकीमध्ये 100% धुळदाण होईल. त्यांचं राजकीय करिअर धोक्यात येईल. असंच येईल असं नाही तर त्यांचे जे साम्राज्य आहे उद्योगाचं त्याच्यावर सुद्धा सरकार बारकाईने चौकशी करेल आणि ते सुद्धा धुळीस मिळवलं जाईल. त्याचं फळ जे आहे त्यांना उचापती करण्याचं ते त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? जे रोहित पवार करतात ते बरोबर आहे? हा माणूस उचापतखोर दाखवतो का हा राजकारण करण्याचा प्रयत्न करतो? हा दादांच्या अपघाताचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो? तुमचं मत तुम्ही अवश्य मांडा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येकाने एकदा सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. रामकृष्ण.